नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवण आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, बरेच दिवस झाले अवकाळी पाऊस सध्या कोकणात चालू होता आणि परवापासून विश्रांती घेतलेली आहे थोडी पावसाने। तर मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये आपण शेतामध्ये गेलो होतो तेव्हा पाऊस होता आणि तेव्हा पावसातून पाणी शेतामध्ये एवढं साठलं होतं ना, अक्षरशः पेरणी कशी करायची याचा विचार देखील पडला होता। तर मंडळी, आज बरोबर तिसरा दिवस आहे आणि 3 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली, त्यामुळे आम्ही शेतामध्ये जातोय। बघूया शेतामधले पाणी वाहून गेलं काहीतरी। तर चला मंडळी, बघूया शेताकडचं काय रखरखाट आहे। तर चला, संध्याकाळचं असं वातावरण आहे। सोबत काय मंडळी छत्री वगैरे काय आणलेली नाही, खरं तर आता ऊन पाडलेलं आहे, 3 दिवस पाऊस नव्हता। मम्मी वगैरे पुढे गेलेली आहे आणि सोबत बहीण गेले आणि हे दोघंजण पाठवून गेले। मला थांबले होते पण गेले वाटतं। समोर बघू शकता, जणू काही डोंगरावर हिरवा शाळू टाकलेला आहे। बघा, कोवळं असं खुरटं गवत आलंय। जबरदस्त वातावरण आहे आजचं। पेरणी वगैरे इकडे झालेली आहे, हे बघा, आणि इकडे फोडून घेतलेलं आहे या साईडला। आंबे बघ किती ते सूरज मंडळी, हे बघा आंबे बघा किती आहेत ते। हे बघा, ह्यातले चांगले चांगले निवडते देवेने, ते बघा। हा, इकडं असा रखरखाट पडलाय आंब्यांचा। चल सर, किती गावले? चांगले निवडलीस ना? चल, किती बघा आहेत। एवढा खाली पडलाय ना, तेवढा देखील असं वरती अजून झाडावर आहे एवढा। चल, गोड आहे मग। हे बघा, काय काय खराब झालेले गोड आहे। हा बघा मंडळी, एक आंबा गावला आपल्याला, जास्त काही निवटीत राहिलो नाही, बरेच आंबे खाली पडलेत। बघूया चांगला गायचा। आता आहे ना, पाऊस पडलाय ना, किडे देखील याच्यामध्ये धरू शकतात। जबरदस्त आंबा आहे, गोड आहे। हा बघा, हे म्हणते तुम्ही पण आंबा खायलाय? एवढं काय काय खराब असतील इकडं बस बघ, चांगल्याने आंबा येत नाही, पण त्या पिशवीमध्ये बघा अजून बराच आहे आंबा। फायनली शेतावर पोचलोय एकदाच, आणि इकडे बघा, त्या बघा त्या दाढीमधलं पाणी आटलंय थोडंसं आहे। हे पाणी आहे ना, उपलाटीचं येते। हे बघा, पाऱ्याला बघा पाणी आलंय, आणि तुम्हाला दाखवतो पुढं। 1 2 3 गो स्टार्ट। हे बघा मंडळी, जी ओसड शेतं असतात ना, ओसड म्हणजे जी केली नाही जात, तर त्याच्यामध्ये बघा खुट्टं असं गवत आलं हिरवगार, जबरदस्त। मंडळी, जे उपलट म्हणतात ना, ते बघा, हे बघा, ह्या बिलातून पाणी येत आहे। हे बघा, इथून असे सर्व ह्या बांधांना उपलटच आहे शेताला, या पूर्ण, आणि आमच्या देखील शेताला उपलट आहे। उडा झेपत नाही वाटतं। बस उपलट बघायला काय झाले, चला बघूया आपण उपलट।
नाही वाटतं इथून होती ना. कोका 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 हा बघा कोका. हा बघा इथं मंडळी उपलडीचं पाणी तुम्ही शुद्ध पिऊ शकता. जबरदस्त पाणी लागतं इथलं. आणि इकडे बघू शकता पिण्याच्या पाण्यासाठी इकडं दगडी असे वाटल्या लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी साठण्यासाठी जागा ठेवलेली आहे. हे बघा मंडळी इकडे बघा डबका आता खाली झाले पूर्ण. तर हे उद्यापर्यंत आटल एकदम असं ऊन पडले की. हे बघा आता पेरणीला देखील आता लागायला लागणार कामाला बुवा. हे बघा मंडळी सगळी बघा आंबे खायला बसलेत आणि आमची मम्मी बघा कशी खाते ती. गोड आहे किडे असतील. हा बाई हा एक दुसरा घेतला ना मम्मीने आंबा. खा तू गोड आहे काय बघ. गोड आहे ना. हा बघा हा रामोशा बघा इकडं. चार खाल्ले चार. कमी खाताय. माझा दुसरा. तुझा दुसरा. तुझा रे. दुसरा. चला हे बघा एवढे आता आंबे आपल्याला आंबे गावलेत. बघूया आता घरामध्ये जाऊन खराब आहेत का चांगले आहेत. आता कधी यायचं मम्मी इकडं. हे बघा आता पूर्ण आता पाणी आता आटून नंतर पेरणीला सुरुवात मंगळवारपासून. चला आज रविवार उद्या पालिक सोमवार आमचा. पेरणी आणि फोडणी एकदम करायची. हा भात एकदम असं उगवलंय. दाढी रुजल्या आहे बघा छोटी छोटी एकदम बारीक आहेत. तर घरी जाऊया.